पाड्यावरचा चहा हा धडा पाहणार आहोत. गोदावरी परुळेकर यांनी हा धडा लिहिलेला आहे. तर यांचा परिचय अगोदर आपण पाहूयात. गोदावरी परुळेकर यांचा जन्म 1908 साली झाला आणि यांचा मृत्यू 1996 साली झालेला आहे. या सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका म्हणून सर्व परिचित होत्या. सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही आणि लेखिका म्हणूनही त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले. त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्षे हे पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा पद्धतीचं लिखाण यांच्या हातून घडलेलं आहे. म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे आणि हा जो धडा आहे तो धडा सुद्धा या पुस्तकातीलच आहे. हे पुस्तक तुम्हाला जर कुठं मिळालं तर अवश्य वाचा. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे. या पाठामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहणारे लोक म्हणजे वारली समाज, तर त्यांच्या जीवनाविषयीचा आलेख, जीवनावर प्रकाश टाकणारा लेख या पाठामध्ये आलेला आहे. त्या काळातील त्यांचं कष्टमय जीवन, खडतर जीवनाचं चित्रण, कष्ट, त्याग आणि परिश्रम याविषयीचं वर्णन या पाठामध्ये थोडक्यात लेखिकेनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूयात. लेखिका म्हणतात, 7, 8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. जसं आपण वस्ती म्हणतो किंवा लमाण लोकांचा तांडा असतो, तशा पद्धतीचं 7, 8 किंवा 10-15 खोपट्या मिळून एक पाडा तयार होतो. अशी 5, 7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होतो. आणि असे 5, 10 किंवा जास्तीत जास्त 15 पाडे मिळून एक गाव तयार होत असतो. लेखिका म्हणतात, एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. आता 1 मैल म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या आसपास. तर एवढ्या अंतरावर हे पाडे वसलेले आहेत. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. मग लेखिका म्हणतात, अशा पद्धतीचं या वारली समाजाच्या गावामध्ये जायचं म्हटलं की 5-6 मैलांचा फेरफटका मारल्यानंतर ते पूर्ण गाव पाहिल्यासारखं होत असे. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. आणि या वारली लोकांनी आपलं घर हे किंवा हे पाडे कुठं निर्माण केले की ज्या ठिकाणी उंचवट आहे आणि झाडांचा आश्रय आहे, म्हणजे सावली आहे आणि उंच भाग आहे, अशा ठिकाणी त्यांनी आपली घरं बनवलेली होती. संरक्षणाच्या दृष्टीनं हे त्यांनी केलेलं असावं. अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. मग लेखक
लेखिका आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी हे सालकर पाडा नावाच्या एका पाड्यावरती गेले. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काट्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. मग लेखिका ज्या सालकर नावाच्या पाड्यावर गेल्या त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी कोण होतं, तर कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काट्यांच्या भिंती तयार केलेल्या आणि त्या भिंतींना शेणामातीने सारवून काढलेल्या खोपट्या याच त्यांच्या स्वागतासाठी होत्या. म्हणजे याचा अर्थ तिथं माणसं कुणीही नसावी. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. लेखिकेनं त्या वारल्यांच्या घरांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. पहा, लेखिका म्हणतात त्या वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. म्हणजे आपल्या भागामध्ये झोपडं बनवण्यासाठी किंवा जनावरांसाठी जे आपण शेतामध्ये खोपा बनवतो किंवा झोपडी बनवतो तशा पद्धतीचं ही खोपटी त्यांची असायची. तर लाकडांची संख्या लय झालं 4-5. त्यामध्ये 4-5 वासे, चौकटीची लाकडे आणि मेढी जी उभा केल्यानं त्याला एक प्रकारचा आधार देण्यासाठी एवढ्याच लाकडांचा वापर केला जात होता. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. काही खोपट्यांची उंची एवढी बारीक होती, एवढे लहान खोपटे होते, झोपड्या होत्या की त्याच्यामध्ये जायचं म्हटलं तरी वाकून मध्ये जावे लागायचे, एवढ्या छोट्या आकाराने. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. यावरून लेखिकेच्या हे लक्षात आलं होतं की बऱ्याच खोपट्यांची उंची खूप कमी होती. जाताना येताना डोक्याला लागू नये म्हणून जपून जावं लागायचं. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. त्या ठिकाणची जी घरं आहेत ती सर्व घरं एक दालनीच. एक दालनी म्हणजे एकाच रूमची, अशा पद्धतीची त्या ठिकाणी ती खोपटी होती. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामठ्या मोडल्या की खिडकी तयार. एकच दरवाजा, त्याला खिडकी वगैरे काही नाही, पण त्या भिंतीच्या कामट्या, लाकडं ते उभा केलेल्या भिंतीचं कामट्या मोडल्या की खिडकी तयार होत असे. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहींवर पळसाची पाने घालतात. पावसाळ्यामध्ये घर गळू नये म्हणून काही घरांवर पेंढा टाकलेला असतो, जसं आपण पेंड्या म्हणतो बारीक गवताच्या वगैरे, तशाच पद्धतीचं. आणि पळसाची पानं ही आकारानं मोठी असतात, म्हणजे छप्पर गळायची कमी शक्यता असते, म्हणून ही पळसाची पाने त्या छतावरती टाकतात जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. कौलारू घरांची संख्या तर खूप कमी, एखादंच घर कौलारू असावं म्हणून लेखिका इथं म्हणतात की कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तरी कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. वारल्यांच्या घरामध्ये अशा काही मौल्यवान वस्तू नसल्यामुळं रक्षण करण्याची गरज भासावी असं त्या ठिकाणी काहीही नव्हतं. आणि ती खोपटी अशी होती की जर कुणी जोर लावून ढकललं तरी ती कोलमडून पडतील. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की हे वारली समाजातील लोक कशा पद्धतीनं आपलं जीवन जगत होते. खोपट्यांच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. खोपट्याच्या बाजूने भोवताली 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा, जेणेकरून त्यावर बसता यावं, झोपता यावं. एक खुर्ची प्रकारे, खुर्ची आपण म्हणतो का नाही
तशा पद्धतीचा ओटा केलेला असायचा. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. मग लेखिका आणि त्यांची सोबती एका पाड्याच्या समोर, त्या घराच्या समोर ओटा होता त्यावर जाऊन बसल्या. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. म्हणजे निसर्गाच्याच वस्तूंचा वापर त्या वारल्यांच्या घराच्या बाजूला आसपास जास्तीत जास्त दिसून येत होता. कृत्रिम वस्तू याचं खूप प्रमाण कमी होतं. नैसर्गिक गोष्टींचाच वापर. जी काही वस्तू आहे ती लाकडाची, जे काही बनवायचं आहे ते दगडा मातींचं. म्हणजे हा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा समाज, त्यामुळे निसर्गातीलच वस्तूंचा वापर त्यांनी जास्त प्रमाणात केलेला दिसून येतो. त्यामुळं प्रत्येक खोपट्यांच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केलेली होती आणि त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवलेली होती. खोपट्यांच्या बाहेर लहान लहान खड्डे सुद्धा केलेले होते, जेणेकरून त्यांनी पाळलेल्या कोंबड्यांना पाणी प्यायला यावं, त्यात पाणी ते टाकलं जात होतं. अशा पद्धतीचा साज सरंजाम त्या पाड्यावरचा होता. अतिशय छान, हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा राहावं असं वर्णन या ठिकाणी या पाड्याचं लेखिकेनं केलेलं आहे. पहा, लेखिका पुढे म्हणतात, आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना. मग खूप लांबचा प्रवास चालत झाल्यामुळं लेखिका आणि त्यांचे सहकारी तिथं बसलेले होते. पण खूप वेळ झाला तरी सुद्धा काही लोक अजून तिथं आलेले नव्हते. कोणी दिसेना. आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते हे विचारायला सुद्धा कोणी येईना. मग खूप वेळ झाला, पण लेखिका आणि त्यांचे सहकारी यांना इथं कशाला आलेले, त्यांचं काय काम आहे हे विचारायला सुद्धा त्यांच्याजवळ कोणी आलं नाही. का आलं नाही? कारण तिथं कोणीही नव्हतं. फक्त होती ती खोपटी म्हणजे झोपड्या. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता. म्हणजे तिथं कोणीही नव्हतं. कोंबड्या आणि पाखरं यांचाच फक्त आवाज. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. मग लेखिका आणि त्यांचे सहकारी बसून खूप वेळ झाला म्हणून इकडे इकडे फिरू लागली, तर त्यांच्या नजरेस काही छोटी मुलं पडली. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तेथेच शेजारी उभी होती. म्हणजे त्या लहान लेकरांना सांभाळण्यासाठी थोडी मोठी मुलं त्या ठिकाणी होती. मुलांमध्ये व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता. लेखिका म्हणतात, मुलांचा ओरडणं, त्यांचं खेळणं, त्यांच्या आवाजामधून आणि कुत्र्यांच्या भुंकण्यावरून हे समजत होतं की इथं मनुष्यवस्तीच आहे. लेखिका पुढं काय सांगतात बघा. लेखिका म्हणतात, मी काही खोपट्यात गेले. आता कोणीही नसल्यामुळं लेखिका म्हणाल्या, चला निरीक्षण तर करूयात. म्हणून लेखिका काही खोपट्यात गेल्या. तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडाची चूल, चुलीत व बाहेर ढिगभर राख, सतत चुलीवर ठेवून राप बसलेले एखादे अल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, त्याही खापरांची खोलगट तव्यासारखी असणारी भांडी. एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर 1 आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकून, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्याला अडकवलेला होता. त्यात
तंबाख म्हणजेच तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. अशा पद्धतीनं लेखिकेला त्या खोपट्यामधलं दृश्य दिसलं. अगदी दारिद्र्यातील असलेल्या या लोकांचा हा संसार होता. भांड्यांची संख्या सुद्धा खूप कमी आणि जी आहेत तीही खूप निकृष्ट दर्जाची. त्यामुळं त्या खोपट्यामध्ये चोरी करायला येणारे चोर सुद्धा येणं शक्य नसायचं. ज्या काही वस्तू होत्या त्या लागणाऱ्याच आणि तेवढ्याच होत्या, म्हणजे अवास्तव अशा कोणत्या वस्तू त्यांच्या घरामध्ये नव्हत्या. अशा पद्धतीचं खोपट्यामधील वर्णन सुद्धा लेखिकेनं इतकं हुबेहूब केलेलं आहे की आपल्या डोळ्यासमोर तो सर्व दृश्य, ते सर्व चित्र शब्दशः उभं राहतं. अशा पद्धतीचं वर्णन लेखिकेनं केलेलं आहे. तर पुढे पहा लेखिका अजून आपल्याला काय सांगतायत या पाड्याबद्दल. लेखिका म्हणतात, आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. लेखिका आणि त्यांचे सहकारी प्रत्येक खोपट्यामध्ये जाऊन त्यांनी पाहिलं की खोपट्यामध्ये काय काय आहे, काय नाही, त्यांचा संसार कसा आहे, वस्तू काय आहेत. हे सगळं पाहून झालं तरी सुद्धा लेखिकेला कोणी विचारायला आलं नाही की तुम्ही कोण, कुठले, कशाला आलात. ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसांसारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता. ग्लानी येणे म्हणजे चक्कर आलेला माणूस जसा पडून राहतो तशा पद्धतीचा पाडा लेखिकेला वाटतो आहे. ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता. निश्चित म्हणजे शांत पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे 1800 दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. लेखिकेला भीती वाटली. आता नेमकी लेखिकेला कशाबद्दल भीती वाटली की यांचं दारिद्र्य पाहून, गरिबी पाहून, की हे कसे राहत असतील, काय खात असतील, कसं जीवन जगत असतील, सुख म्हणजे काय असेल यांच्या दृष्टीनं. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानं लेखिकेला थोडं घाबरल्यासारखं भीतीच वाटली. या भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो. पुढे काय होणार, आपल्याला माघार घ्यावी लागणार काय, आपल्याला हे झेपेल काय, असे एक नाही अनेक प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले. की आपण जे काम करतोय ते योग्यच आहे की अयोग्य आहे, आपण कुठल्या खाईत येऊन, कुठल्या संकटात येऊन पडलोय आणि यातून पुढं काय होईल, प्रश्न मार्गी लागतील का नाही, यांच्या समस्या सुटतील का नाही, आपल्याला यामध्ये माघार तर घ्यावी लागणार की नाही, असे एक नाही अनेक प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले. परंतु लेखिका माघारी फिरणाऱ्या नव्हत्या, कारण त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. या समाजाची सेवा करावी या दृष्टीनं त्या आल्या नव्हत्या, तर समाज परिवर्तन करावं या दृष्टीनं त्या गेलेल्या असतील. कारण सेवा म्हटलं की तिथं तडजोड येते, तिथं ऍडजस्टमेंट येते. परंतु परिवर्तन म्हटलं की तिथं बदलच दिसून येतो. ती सेवा नसते. सेवा ही तात्पुरती होऊ शकते. मनात आलं म्हणून केली, वेळ आहे म्हणून केली तर ती सेवा. पण परिवर्तन करायचा ध्यास या ठिकाणी गोदावरी परुळेकर यांनी घेतलेला होता, म्हणून त्या डगमगल्या नाहीत. माघारी तर फिरणं शक्यच नाही. या आदिवासी समाजासाठी आपण काहीतरी करावी, काहीतरी करावं ही तळमळ त्यांच्या मनामध्ये होती. आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. 3 मैल म्हणजे 1 मैल म्हणजे 1.5 किलोमीटर पेक्षाही थोडा जास्त, 1.600 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त. तर 3 मैल
म्हणजे बघा 3 आणि 2 5 6 6.5 किलोमीटर एवढं अंतर त्या चालत गेल्या होत्या. काहीच काम साधले नाही तर उन्हातानातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मग 6 ते 7 किलोमीटर त्या चालत आल्या होत्या या पाड्यावरती. काहीतरी परिवर्तन करावं, काहीतरी बदल करावा, यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं काम व्हावं यासाठी त्या आल्या होत्या. परंतु इथं जर या लोकांच्या भेटीगाठी नाही झाल्या, ह्यांच्यावर काहीतरी बदल नाही करण्याचा प्रयत्न केला, यांच्या भेटी नाही घेतल्या, तर एवढाच परेड पुन्हा रिव्हर्स जावं लागेल, चालत पुन्हा जावं लागेल. मग हे हेलपाटा होऊ नये असं लेखिकेला मनोमन वाटत होतं. लेखिका पुढे म्हणतात, मला चहाची फार सवय होती. तर बऱ्याच जणांना चहाची सवय असते, तशी लेखकीला सुद्धा चहाची सवय होती. पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. आणि लेखिकेचा जीव अगदी रडकुंडीला आला, कंटाळा आला, अशी त्यांची मनस्थिती निर्माण झाली की आता आपण वापस जावं असं वाटू लागलं. पण वापस जाणं सुद्धा शक्य नव्हतं, कारण काही काम न करता वापस जाणं म्हणजे किती मोठं अपयश असं कदाचित लेखिकेला वाटत असेल. म्हणून आणि याच विचार विवंचनेमध्ये त्यांना चहाची तलब झाली. आणि चहा प्यायचा म्हटलं तरी सुद्धा संजान स्टेशन तिथंच काय ते चहा मिळणार होता, मग ते सुद्धा खूप लांब होतं. म्हणून त्यांचा जीव रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वतःला सावरून घेऊ शकले. लेखिकेनं इथं आवर्जून हे आपल्याला सांगितलेलं आहे की एखादी दुसरी स्त्री असती किंवा एखादा दुसरा आजच्या काळातला सामान्य कार्यकर्ता असता तर त्याला हे सहन झालं नसतं. तो रागानं तिथून वापस फिरला असता, पुन्हा त्या तांड्यावर कधी गेला नसता किंवा वेगळाच काहीतरी प्रकार घडला असता. पण लेखिकेला आपलं ध्येय आणि त्या ध्येयावरची निष्ठा आणि त्यात गरीब लोकांबद्दलची तळमळ ही अविचल होती. त्यामुळेच लेखिकेनं स्वतःला सावरलं, ठाम केलं. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. त्या चघळत एका ओट्यावर बसलो. मग लेखिका त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि गरिबांबद्दल तळमळ, त्यामुळं लेखिकेमधला नकारात्मक विचार नाहीसा झाला आणि लेखिका म्हणाल्या, कोणीतरी एक माणूस आपल्याला भेटेलच, तेव्हा आपण बघू काहीतरी. म्हणजे हा त्यांचा सकारात्मक विचारच त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर होऊ देत नव्हता. आणि त्यांच्या सोबत आलेले कॉम्रेड दळवी यांनी खजुरीच्या झाडाचे थोडे खजूर गोळा केले आणि लेखिकेला टाइमपास म्हणून, करमणूक म्हणून दिले. मग लेखिकाही वट्ट्यावर बसत बसत त्या चगळू लागल्या. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना मी तेथे असल्याची बातमी समजली. मग खूप वेळ झाला. मग काही मुलं ये जा करत होती, जनावरं घेऊन गेलेली होती. त्यांना समजलं की आपल्या पाड्यावरती कोणीतरी आलेला आहे. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काट्यांवर हनवट्या ठेवून, तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली. मग ते मुलं आली आणि हे नवीनच कोण व्यक्ती आहेत हे लांबूनच सर्वजण निरीक्षण करत करत पाहू लागली. आपापल्या पोझिशननुसार ज्याच्या हातात काठी आहे तो काठीवर हनवटी ठेवून एकटक पाहू लागला. काय विचार करत असतील ते त्या मुलांनाच माहीत. पण सर्वजण लेखिका आणि त्यांच्या सोबतीचे सहकारी यांच्याकडं टक लावून पाहत होती. घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमील मालकाकडे कामाला गेलेली होती.
मग लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या मुलांना विचारायचा प्रयत्न केला की तुमचे वडील माणसं, मोठी माणसं कुठं गेलेली आहेत असं विचारल्यावर त्यातील काही हुशार जाणत्या मुलांनी सांगितलं की ते जमीन मालकाकडं कामाला गेलेले आहेत. त्या मुलांपैकी एक दोन समंजस वाटली. तेवढी जी मुलं ती उभा होती लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाजूला, त्यातली दोघं तिघं जरा मोठी समंजस वाटली म्हणून लेखिकेनं त्यांनाच विचारलं असावं. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या. लेखिकेनं त्या 4-5 समंजस मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांच्याजवळ निरोप पाठवला की टिटवाळ्याच्या सभेमध्ये जे लोक आले होते ना ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर पाड्यावरती या असा काहीसा निरोप घेऊन त्या मुलाला निरोप द्यायला सांगितलं. त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली. आपापसात मुलांनी चर्चा केली आणि ते कामाला लागले. ती आमचा निरोप पोहोचवणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजर कैदेतून सुटलो. मग काही वेळ निघून गेला. समंजस मुलं आपापसात काय त्यांनी चर्चा केली ती केली असेल आणि ते कामाला लागले. आणि जे बाकीचे छोटे मुलं होते ते सुद्धा थोड्या थोड्या वेळानं निघून गेले. पांगले म्हणजे तिथून निघून गेले. मग लेखिकेला वाटलं की बाबा आपण यांच्या नजर कैदेतून सुटलो. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. खूप वेळ झाला. ते मुलंही जाऊन पण अजून कोणी येतंय असं वाटत नव्हतं. त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. कोणीही नाही. जे काम करायला आलोय ते तर कुठं गेलेलं आहे की, त्यामुळं हा वेळ खूपच कठीण वाटत असतो. तसं लेखिकेला झालं. ती मुले जी गेली ती कुठे गेली, कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. मग खूप वेळ झाला. कंटाळा आला. कंटाळाच्याही पलीकडचं त्यांची मनस्थिती झाली. कधी बसावं, कधी उठावं, कधी इकडं जावं, कधी तिकडं जावं, काहीही सुचेनासं झालं. मन अस्वस्थ झालं. पण तिथून मात्र लेखिकेनं जाण्याचा निर्णय घेतला नाही. याला म्हणतात आपल्या कामावरची प्रचंड निष्ठा, प्रचंड श्रद्धा आणि समोरच्या बद्दल तळमळ. हे आपल्याला यावरून लक्षात येईल. कार्यकर्ता हा असा असावा लागतो, हे आपल्याला याच्याहून लक्षात येईल. एखाद्या कामाच्या मागे जर आपण लागलो तर ते काम पूर्ण होईपर्यंत त्या कामापासून स्वतःला बाजूला काढू नका आणि तेही काम उत्तम दर्जाचं करा. तरच त्या कामाचं सार्थक होईल आणि तुम्हालाही ते काम केल्याचं समाधान मिळेल. हे आपल्याला या लेखिकेच्या स्वभावावरून लक्षात येईल. कोणतीही गोष्ट करायची म्हणून करू नये, तर ती उत्तम करावी या दृष्टीनंच ती केली पाहिजे. मग अशा पद्धतीचं घुटमळ लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची होऊ लागली. चहाची तलप जाणवू लागली. आधीच त्यांना चहाची सवय होती, तलप होती, आणि आता ह्या मोकळ्या वेळेत काम नाही, काही नाही, कुणी नाही, त्यामुळं तर तलप जास्तच जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातली कालवा कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. चेहऱ्यावर तर हावभाव कसलेच दाखवले नाहीत,
तशाच पद्धतीनं चहा तर प्यायची तलब झालेली, पण तरी सुद्धा लेखिका चेहऱ्यावर कसलाही भाव न दाखवता वारल्यांची आतुरतेनं वाट पाहत होत्या. जसा परमेश्वर भक्ताची वाट पाहतो, भुकेला अन्नाची वाट पाहतो, तहानलेला पाण्याची वाट पाहतो, तसं लेखिका या वारल्यांची वाट पाहत होत्या. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. पुढे पहा. लेखिका म्हणतात, कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. एवढा कंटाळा आला की आता आपण वापस जाऊयात असा विचार एक वेळेस लेखिकेच्या मनात आला. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले आणि ज्या कामासाठी आलो होतो ते काम होईल अशी शाश्वती वाटली. ज्यांना पाठवलं होतं ते मुलं आणि त्यांच्यासोबत 2-3 वारली आल्याची दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. जीवात जीव येणे म्हणजे अतिप्रसन्न होणे, खुश होणे. त्यांना लवकर येता आले नाही, कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईना. त्या वारल्यांना निरोप तेव्हाच मिळालेला होता, ते येणार होते, परंतु त्या मुकादमानं म्हणजे त्या जमीन मालकाच्या मुकादमानं यांना सोडायला तो तयार नव्हता. टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. पण टिटवाळ्याच्या सभेतले लोक आलेले आहेत हे समजल्यावर त्यांनी त्या मुकादमाशी भांडणं केली, पण ते आलेच. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर कोणत्याच भावनेची छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. निर्विकार म्हणजे कसल्याही प्रकारची अपेक्षा, चिंता, काळजी, टेन्शन म्हणा, काहीच दिसत नव्हतं. आमच्या जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा करून नमस्कार केला. म्हणजे वारलई समाजामध्ये नमस्कार करण्याची ही पद्धत. त्या पद्धतीनुसार त्यांनी लेखिका व त्यांच्या सहकार्यांना नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबच चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. आपापसामध्ये चर्चा केली त्या वारल्यांनी. शाळेमध्ये त्यांना थांबायसाठी ते शाळेमध्ये घेऊन गेले. एकानं ती खोली झाडली तोपर्यंत लेखिका सहकारी उभेच. मी अगदी थकले होते. लेखिकेला तर खूप थकवा आलेला होता. कुडाला टेकून हातरीवर बसले. लेखिका कंटाळा आल्यामुळं तिथं कुडाला टेकून बसल्या. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. ती झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितली. लेखिकेनं ती बाज झोपडी खाली बाहेरच टाका असं म्हटल्यावर गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले. पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते. मग लेखिकेनं त्या बाजावर आपण बसल्या आणि नंतर म्हणाल्या की तुमच्या अजून 4-5 माणसांना बोलवा, आपण चर्चा करूयात. पण लेखिकेला मनोमन वाटलं की अजून हे माणसं लगेच जमा होतील असं वाटत नाही. सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी हे वारली कामाला गेलेले होते. त्यामुळं सगळे एकत्र लगेच जमणं शक्य नव्हतं. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. वेगवेगळ्या ठिकाणी कामाला गेलेल्या लोकांना वर्दी पोचणं म्हणजे निरोप जाणं आणि तिथून ते वापस येणं म्हणजे हे लवकर शक्य नाही. दुपार उलटून सुद्धा जाऊ शकते असा अंदाज लेखिकेनं बांधला. जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना. सारे जण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता. मग सगळे जमेपर्यंत
काही वारली आली, पण अजून बरेच यायची होती. मग हे येईपर्यंत वेळ कसा घालवायचा हे लेखिकेपुढं तर प्रश्न होताच, पण त्या जमलेल्या माणसांपुढं सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. कॉम्रेड दळवी व मी आपसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा, म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का, सोय होईल का. चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. मग आता वेळ तर घालवायचा होता. भेट दिल्याशिवाय, सगळ्यांची भेट चर्चा झाल्याशिवाय जाणं शक्य नव्हतं. मग आता काही वारले आलेत, मग वेळ घालवायचा तर कसा. लेखिकेला तर चहाची तलब झाली होती. मग लेखिकेनं आपल्या मनातील इच्छा त्या वारल्यांच्या समोर मांडली. चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. आता हे आदिवासी लोक चहा अशा वेगळ्या पाहुणचाराच्या गोष्टींची त्यांना सवय नव्हती. त्यामुळे ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का. जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. मग लेखिका म्हणाल्या ही चहाची सोय करा, पण त्यांना जेवण तयार करणं हे चहा करण्यापेक्षा सोपं वाटत होतं. म्हणून त्यातला एक जण म्हणाला की बाई जेवणार का. पण लेखिका म्हणाला तुमच्या जेवणातला आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार, एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण चहा दोन्हींच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती. त्याला जरूर लागत नसे, कारण वारले कधीच चहा करत नव्हते. त्यामुळे त्यांना त्याची आवश्यकताच कधी वाटली नाही. म्हणून चहा करणं त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. ते आपापसात बोलू लागले. चहा करणं म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठं काम होतं. आता त्या तयारीला ते लागले होते आणि आपापसात काय बोलू लागले ते पहा. पहिला वारली म्हणाला, चहा कसा करायचा काय र. त्यावर दुसरा वारली म्हणाला, चहा होय, सोय तर होल, पण साखर कुठं गवसल. यावर तिसरा वारली म्हणतो, आमच्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खांड होवी. यावर दुसरा वारली म्हणतो, पाटलाकडे गोड म्हणजे गूळ मिळेल. पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू. पाटलाकडे नाही मिळाला तर अजून दुसरीकडून आणू. त्यावर पहिला वारली म्हणतो की बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का. अशा पद्धतीनं त्यांच्यात आपापसात चर्चा झाली आणि चहा करण्याची तयारी सुरू झाली. मग एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की म्हणजे चहा पावडर आणण्यासाठी दुकानावर पाठवले. मग चहाची सोय किंवा चहा करण्याची तयारी त्यांच्या मनाची झाली. मग त्याला लागणारं साहित्य गोळा करण्याची सुरुवात झाली. एका मुलाला गूळ आणायला पाठवलं, एका मुलाला चहा पावडर कुठं मिळते का बघ, नाही मिळाली तर दुकानातून जाऊन घेऊन ये. अशी त्यांची चर्चा सुरू झाली. मग या चर्चेमध्ये लेखिका म्हणाल्या, मी विचारले दुकान कितीसं लांब आहे. तर ते म्हणाले जवळच आहे, पोरं 2 टांगात परत येतील. मग लेखिका म्हणाल्या की इथं दुकान कुठं आहे असं म्हणल्यावर तो वारली म्हणाला खूप जवळ आहे, मुलं 2 टांगात जाऊन येतील. मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलांच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला यांचा 2 टांगांचा अंदाज 3 मैलांचा आहे. तर मग लेखिकेनं अंदाज लावला की 2 टांगा म्हणजे यांचं अंतर 3 मैलांपेक्षा जास्त आहे.
म्हणजे हे सहजच ते वारली बोलून गेले. लेखिकेनं हा अंदाज लावला. मग चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. मग चहासाठी लागणारं महत्वाचं साहित्य काय? तर चहापत्ती आणि साखर. मग नंतर आठवलं की यासाठी दूधही लागतं. मग त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. मग लेखिका म्हणाल्या की चहा म्हटलं की दूध लागतंच हे त्यांना माहिती नव्हतं, कारण ते चहा घ्यायचे ते बिगर दुधाचा. त्यामुळं त्यांना दुधाची आठवण झाली म्हणजे ती एक आश्चर्याचीच बाब आहे असं लेखिकेला वाटलं. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी होई. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. म्हणजे चहा करणं म्हणजे एक प्रकारचा मोठा असा मेजवानीचा कार्यक्रम करण्यासारखंच त्यांच्यासाठी होतं, कारण ते कधी चहा वगैरे करत नसायचे. मग लेखिका पुढे म्हणतात, चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. चहा पिणं हे आपलं नाही, काम नाही, असंच त्यांच्या मनामध्ये पक्क ठरलेलं असावं. आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले. लेखिका म्हणाल्या, दुधाची सोय होत नसेल काही हरकत नाही, बिगर दुधाचा सुद्धा चहा मला चालतो असं लेखिकेनं त्यांना सांगितलं. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसायचे या शब्दात आम्ही एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले. म्हणजे बकरी गवसायचे एवढंच त्या माणसाने एका मुलाला सांगितलं. मग त्या मुलानं ओळखून घेतलं की आपल्याला दूध असणारी बकरी शोधायची आहे, तिचं दूध काढायचंय आणि मग इकडे घेऊन यायचंय. हे सगळं बकरी गवस या शब्दात सामावलेलं होतं. त्या पोराला ते सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. आता चहाचं नियोजन झालं. आता त्यांच्या पुढे दुसरा प्रश्न होता, जेवणासाठीची तयारी. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच वाटे. मग जेवण तयार करणं हे सुद्धा त्यांच्या पुढं थोडंसं खटपटीचंच म्हणजे कठीणच काम वाटायचं. सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले. कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. मग लेखिकेला आणि त्यांच्या सहकार्याला वाटलं की आता चहा होणार, आपण पिणार, याच्यासाठी खूप वेळ जाईल, तोपर्यंत आपण विश्रांती घेऊ. म्हणून त्या झाडाखालच्या बाजूवर लेखिका झोपल्या आणि त्यांच्या तिथंच सतरंजी किंवा ती चटई टाकून कॉम्रेड दळवी सुद्धा झोपले. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. थंडगार वारा हे सर्व नैसर्गिक वातावरण, त्यामुळं गार वाऱ्यामुळं आणि खूप चलून दमल्यामुळं त्यांना डोळा लागला. ते झोपी गेले. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवले. चहाची सर्व साहित्यांची जुळवाजुळव झाली. चूलही तयार केली, पातेलही ठेवलं आणि चहा तयार करण्याची आता सुरुवात ते करणार होते. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही, म्हणून त्या वारल्यांनी लेखिकेला आणि कॉम्रेड दळवींना उठवलं की चहाचं सर्व साहित्य आलेलं आहे,
मग चहा बनवायचा आहे असं त्यांना सांगायचं होतं. त्यांनी केलेला चहा मी घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. मग लेखिकाने त्यांचे सहकारी म्हणाले की तुम्हीच केलेला चहा मला चालेल असं म्हटल्यावर त्या वारल्यांनाही बरं वाटलं. मग त्यातला एक प्रमुख वारली चहा बनवण्यासाठी चुलीच्या समोर आला. काही वारली त्याच्या भोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. मग एका पातेल्यामध्ये पाणी त्यांनी त्या चुलीवर ठेवलं. त्यात होता तेवढा गूळ व चहाची बुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. मग त्या चुलीवर पातेलं ठेवलं, पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये गूळ आणि चहापत्ती टाकली आणि आता ते दुधाची वाट पाहत बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून हे सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उखळले. मग त्या मुलानं आणलेलं सगळं दूध त्या पातेल्यात ओतलं आणि हे सर्व मिश्रण त्याला चहाचा रंग येईपर्यंत ते उकळू दिलं. आणि सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान लहान पितळ्यात चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्या बरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली. अशा प्रकारचं लेखकांनी या सर्व प्रकाराला चहाची पार्टी हे नाव दिलं, कारण ती एक वेगळ्याच प्रकारची या ठिकाणी पार्टी झालेली होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अतिशय सुंदर वर्णन लेखिकेनं या पाठामध्ये वारल्यांच्या बाबतीत केलेलं आहे. आपल्याला हे लक्षात आलं असेल.